बरेच रिक्वेस्ट होती तुमचा फोल्डिंग डायनिंग टेबल दाखवा म्हणून. तर मी आज तुम्हाला माझा फोल्डिंग डायनिंग टेबल कसं आहे ते दाखवणार आहे. हे पहा, इथे ही लाकडी चेअर आहे, इथे 2 चेअर असतात. हा फोल्डिंग डायनिंग टेबल आहे. इथे मी फ्रूट ठेवलेले आहेत. इथे ह्या ट्रेमध्ये फ्रूट ठेवलेले आहेत आणि इथे हा एक फिश आहे. तर हा फोल्डिंग डायनिंग टेबल कसा फोल्ड होतो ते आपण पाहणार आहोत. इथे वरती आहे ते एकदम पोकळ आहे. इथे घड्याळ लावण्यासाठी फक्त मी अशी ही बनवून घेतलेले आहे आणि इथे आर्टिफिशियल प्लॅन्ट वेल लावलेली आहे. आणि इथे हे पिकॉकचे पीस आहे कारण बाजूलाच आपलं मंदिर आहे. तर चला, तर मग मी तुम्हाला हा फोल्डिंग डायनिंग टेबल कसा फोल्ड होतो आणि जागा कशी कमी लागते ते दाखवते. हे आहे आपला फोल्डिंग डायनिंग टेबल. तर हे पहा, असा फोल्ड होतो आणि हे पूर्ण असा प्लेन दिवार दिसते, म्हणजे बिलकुल काही दिसत नाही. इथे आपला पिकॉक पीस असतो आणि हे असा आपला हा फोल्डिंग डायनिंग टेबल आहे. तर आता ओपन कसा होतो ते मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने अगदीही सहज कोणीही फोल्ड करू शकतं आणि ओपन करू शकतो, एवढा इझी आहे. खोल तू. हे पहा, इथे एक आहे असे रॉड आहे, हे इथे यामध्ये आत जातं आणि हे पॅक होतं. त्यात जर तुम्ही बसला तरी सुद्धा हे हलत नाही. अशा पद्धतीने आपला हा फोल्डिंग डायनिंग टेबल आहे. तुम्ही असं सहज नाश्ता वगैरे करायला सहज बसू शकता. छान असा हा फोल्डिंग डायनिंग टेबल आहे. इथून आपल्याला अशी सहज टीव्ही सुद्धा दिसते, बाहेरचं दिसतं, गॅलरीत दिसतं. असा हा तुम्ही कितीही ताकद देऊन बसला तरी सुद्धा याला काय होत नाही. तर या डायनिंग टेबलवरती आम्ही या पद्धतीने प्रत्येक वर्षी गणपती बसवतो. छान डेकोरेशन होतं. समोरच आपल्याला सर्व पूजेचं साहित्य वगैरे बसतं. एक पडदा लावला की अशा पद्धतीने ही गणपतीची मूर्ती ते छान बसते. एकूण हा मला डायनिंग टेबल बनवण्यासाठी 15,000 रुपये खर्च आला. हे वरती फक्त वॉच चांगलं दिसण्यासाठी ही अशी दिवारला बनवून घेतलं आणि गणपती बसवल्यानंतर ही पूर्ण दिवार प्लेन दिसते. फक्त हा डायनिंग टेबल सकाळच्या नाश्त्यासाठी आणि मुलांना रायटिंग करण्यासाठीच कामाला येतो. अशा पद्धतीने अगदी मजबूत टिकाऊ असा हा डायनिंग टेबल बनवून मला 8 वर्ष झालेले आहेत. हे फर्निचर मंदिर आणि हे डायनिंग टेबल मी नंतर बनवून घेतलेले आहे. किचनचं काम वगैरे हे सर्व घरातलं अगोदरच केलं होतं. मुलांना अभ्यासासाठी, चहा नाश्त्यासाठी, गणपतीसाठी एकदम उपयुक्त हा डायनिंग टेबल आहे. तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.